नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या जीकेजी फिशिंग यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसानंतर फिशिंगसाठी आलो आहे आणि मित्रांनो आज आपण आपल्याच नदीला आलो आहे मासे पकडण्यासाठी। आणि आज आपण मित्रांनो मळ्याची मासे पकडण्यासाठी ही जागा सिलेक्ट केली, म्हणजे हा स्पॉट चूज केला आहे। आणि आपण मित्रांनो ही 2 जाळी घेऊन आलो आहे खास मळ्याची मासे पकडण्यासाठी। आणि बघू मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काही मासे भेटतात का, म्हणजे थोडे तरी भेटले तरी खूप झाले आपल्यासाठी। आणि तसेच मित्रांनो, तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर मित्रांनो, आपण जाळ टाकायला लगेच सुरुवात करूया आणि बघू आपल्याला मासे भेटतात का नाही ते। ही बघा मित्रांनो, ही आपण ही 2 जाळी घेऊन आलो आहे आणि आता आपण टाकायला सुरुवात करू। मित्रांनो, आपली 2ही जाळ टाकून झालेत आता। आणि आज आपण खास करून आपल्याकडे 2-3 दिवस झाले पाऊस पडत नव्हता, म्हणून आलो होतो मळ्याची मासे पकडायला। आणि आलो तर नदीवर, तर आपली नदी बघा मोठी आणि गडूळ आहे। आणि गडूळ नदीमध्ये मित्रांनो मळ्याची मासे पकडायला जरा कठीण जातं, कारण जे आपण जाळ टाकतो ते पाण्याखाली पडलं की लगेच मैल्याने जाड होऊन जातं आणि मळ्याची मासे कमी, म्हणजे एकदम कमी प्रमाणात भेटतात। तर मित्रांनो बघू, आता आपल्याला आलो आहे तर आपण थोडेसे मासे पकडण्याचा प्रयत्न करूच आणि नंतर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आपल्याला एकूण किती मासे भेटतात ते। हे बघा मित्रांनो, अशी या प्रकारे जाड होऊन जातात। हे बघा मैल्याखाली एकदम अशी जाड होऊन जातात। तर बघू मित्रांनो, आपण अजून 1-2 वेळा जाळ टाकून बघू।
भाजीपुरतं तर मासे भेटल्यात. हे बघा. मित्रांनो, एवढे मासे आपल्याला भेटल्यात, म्हणजे भाजीपुरते मासे भेटल्यात. आता आपल्याला एवढे मासे पकडण्यासाठी 2 जाळं टाकावं लागला, कारण नदी खडलं आहे, त्याच्यामुळे मासे कमी भेटत होते. त्यामुळे मित्रांनो आपण दोन्ही जाळे दोन वेळा टाकले आणि एवढे मासे पकडले. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.